फ्रेंड्स नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पाहूयात पोलीस भरती 2024 बाबत महत्त्वाची अपडेट्स. तर ऑफिशियल अपडेट आहे. जागा एकूण 17,471 होत्या आणि त्या 17,471 जागेसाठी एकूण 17,76,000 त्या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत. त्याचबरोबर ग्राउंडची तारीख इथं तुम्हाला कळालेली आहे, तर ती आहे 20 मे नंतर. तर सविस्तर बातमी आता आपण पाहूयात ह्याच्याबाबत. तर तुम्ही इथं पाहू शकता, सकाळच्या पेपरमध्ये आलेला आहे. इथं तुम्हाला मी वाचून दाखवतो. 17,471 जागांसाठी पोलीस भरती होत असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 एप्रिलला संपलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं सांगितलं यासाठी तब्बल 17,76,000 अर्ज दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर इथं त्यांनी रेशिओ पण दिला एकूण की एका जागेसाठी 102 उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत. मग याच्यामध्ये सुरुवातीला मैदानी चाचणी होणार आहे आणि मैदानी चाचणीमध्ये 40% गुण घेणं गरजेचं आहे असं पण यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे झालं एकूण जागा आणि एकूण अर्ज. एकूण जागा 17,471, एकूण अर्ज 17,76,000 आणि किती कोटी रुपये जमलेत तर 71 कोटी जवळपास जमलेले आहेत. त्याच्यानंतर इथं त्यांनी गृह विभागाकडून मिळालेल्या माहिती छापलेली आहे. तर काय आहे ती पाहू आपण. मैदानी चाचणी कधी होणार काय. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे कधी आहे महाराष्ट्रातलं 20 मेच्या जवळपास असणारं आहे. तर 20 मे नंतर मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केलेले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंशापर्यंत पोहोचलेलं आहे, जास्त आहे त्याच्यापेक्षा. म्हणून या ठिकाणी काय ठरलेलं आहे तर दररोज सकाळी 6 ते 10 इथं पाहू शकता तुम्ही. इथं त्यांनी वेळ पण दिलेला आहे. सकाळी किती ते किती 6 ते 10 या 4 तासातच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. सकाळी 6 ते 10 हा सर्वात महत्त्वाचा आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात लेखी परीक्षा जी आहे ती एकाच वेळी होणार आहे आणि साधारणतः 30 ऑगस्ट पूर्वी इथं तारीख पण दिलेली आहे त्यांनी. किती ऑगस्ट पूर्वी 30 ऑगस्ट पूर्वी ही पोलीस भरती संपवण्याचं नियोजन असून ऑक्टोबर अखेर भरतीत निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. महत्त्वाचा घटक इथं लक्षात ठेवा. 20 मे नंतर त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि 30 ऑगस्टच्या अगोदर या ठिकाणी पेपर घेतल्या जाणार आहे. सर्व गोष्टी त्या ठिकाणी केल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरच्या जवळपास 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुमचं त्या ठिकाणी जॉईनिंग वगैरे सर्वच असणारे या ठिकाणी होणार आहे. म्हणून इथं 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ते म्हणजे एकूण फॉर्म किती आलेत तर 17,76,000 फॉर्म आलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी ती आहे ती म्हणजे मैदानी चाचणी 20 मेच्या नंतर होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी मेच्या लास्ट वीक आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात काही होणार नाहीत, कारण पहिल्या आठवड्यात 4 जूनला त्या ठिकाणी लोकसभेचा रिझल्ट आहे. म्हणून ही होती अपडेट्स. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.